नमस्कार, मी रेश्मा. आपल्या श्री व्हेज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला तिळाची वडी बनवून दाखवणार आहे. तर चला तर मग आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. हे आहेत, मी 1 वाटी स्वच्छ करून तीळ घेतलेले आहेत. त्याच वाटीने मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. हे काही पिस्त्याचे काप केलेले आहेत आणि थोडंसं साजूक तूप घेतलेलं आहे. आता आपण सर्वप्रथम साखर वितळून घेऊया. हा मी गॅस चालू करते. त्याच्यावर हा पॅन ठेवायचा आणि ही साखर त्या पॅनमध्ये टाकायची. ह्याच्यासाठी पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही. आता आपण गॅसची फ्लेम मिडियमच ठेवूया आणि असेच पाणी न वापरता आपण ह्या साखरेचा पाक करून घेणार आहोत. हे पहा, आपण गॅसची फ्लेम कमी जास्त करत ही साखर आता मेल्ट करून घ्यायची पूर्ण आपण. हे पहा, आता आपली साखर पूर्णतः वितळायला लागलेली आहे. तरी आपण कधी थोडासा तुम्हाला जर वाटलं की ही साखर चिटकते तर तुम्ही गॅसची फ्लेम थोडीशी कमी करा, थोडा वेळ, नंतर थोडा वेळ वाढवू शकता. असं करून ही साखर पूर्ण वितळून घ्यायची आपल्याला. हे पहा, आपली साखर पूर्णतः वितळलेली आहे. आता आपल्याला थोडीशी घाई म्हणजे थोडीशी पटपट इथली पुढची प्रोसेस करायची आहे. पटकन हे जे गॅस ऑफ करायचा आणि हे तीळ जे आहेत ते ह्या पाकामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी हे पहा गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हे व्यवस्थित असं सगळीकडून तीळ आणि पाक एकत्र झाला पाहिजे आपला. हे पहा, मी सगळं हे मिश्रण एकत्र केलेलं आहे. आता आपण ह्या बेलण्याला आणि हा माझा ग्रेनाइटचा पोळपाट आहे, ह्याला थोडंसं तूप लावून घेऊया. हे बघा, तुम्ही यासाठी थोडासा जाड असा पोळपाट, वजनदार पोळपाट घ्या, कारण हे जे मिश्रण आहे हे आपल्याला खूप पातळ लाटायचे आहे. जेवढी तुमची वडी पातळ तेवढं ती वडी चविष्ट लागणार आहे. इथून आपल्याला थोडीशी घाई करायची आहे. हे मिश्रण थंड झाल्यानंतर जास्त पसरत नाही, वडी पातळ होत नाही, मग वडी जाड होते आणि जाड वडीची चव पातळ वडी इतकी चांगली लागत नाही. त्यामुळे आपण ही पटकन पोळपाटावर टाकून घेऊया. असं सगळं व्यवस्थित मिश्रण काढून घेऊन ते पोळपाटावर घ्यायचं आणि हे बघा, मिश्रणाचा अंदाज घेऊन हाताने ह्याला अगोदर गोल आकार देऊन घ्यायचा आपण. हे बघा, काळजी घेऊन करा, कारण साखरेचा पाक खूप भाजतो हाताला, त्यामुळे सावकाश करा. हे आता मिश्रण आपण पातळ लाटून घ्यायचं आहे. हे मी मिश्रण असं पातळ लाटून घेतलेलं आहे. तुम्ही सगळीकडून पोळपाट असं गोल फिरवून शक्य होईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे तुम्ही आणि पटकन लाटायचं आहे. आता याच्यावर पिस्त्याचे काप टाकून पुन्हा एकदा आपण हे मिश्रण लाटायचं आहे.
पहा. आणि आता आपण काय करणार आहोत, हे जे आपण मिश्रण लाटलेलं आहे ह्याच्यावर आपण लाईन देऊन ठेवणार आहोत. कारण हे थंड झाल्यानंतर जर तुम्ही लाईन दिल्या तर त्या पद्धतीनं वडी कट होणार नाही व्यवस्थित. अशा पद्धतीने सगळीकडे तुम्ही तुम्हाला हवं तशा वड्या कापू शकता. ह्या वडीमध्ये एकच करायचं आहे, मिश्रण जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला हे पातळ लाटायचं आहे. आता तुम्ही ह्याच्यावरती ह्या वड्यांना आकार देऊन घेतल्यानंतर हे पहा, आता या मिश्रणावर आपण उभ्या आणि आडव्या रेषा देऊन आपण चौकोनी वडी कापून घ्यायची आहे. रेषा वळल्यानंतर 2-3 मिनिटं थांबून नंतरच आपण ही वडी कट करणार आहोत. हे बघा मिश्रणाचं किती छान हे झालं बघा, किती पातळ लाटलेलं आहे. आणि जेवढं तुम्ही पातळ लाटचाल तेवढी ही वडी छान लागते. आता आपण ह्याच्या वड्या पडतात का बघूया, नाहीतर आपल्याला आणखीन 2 मिनिटं थांबावं लागेल. थोडंसं चाकूने डीपमध्ये शक्य होईल तेवढं तुम्ही रेषा द्या. आणि लाटलं की लगेचच रेषा आखून घ्यायच्यात, नाहीतर नंतर थंड झाल्यावर रेषा खोलपर्यंत जात नाहीत आणि वडी व्यवस्थित कापली जात नाही. हे बघा असं छान वड्या पडत आहेत त्याच्या. आता मी तुम्हाला वड्या कट हे पहा, हे असं आपण रेषा दिल्या होत्या ना, त्यामुळे ह्याची छान अशी चौकोनी वडी पडत आहे. हे बघा, आपण त्या मिश्रणाला लाटल्यानंतर ज्या आपण रेषा दिल्या लगेच, त्यामुळं ही अशी आपली वडी पटकन कट झाली आणि ही तिला किती छान आकार आलेला आहे. अशा पद्धतीने ही आपली तिळाची वडी बनवून झालेली आहे. हे पहा, आपली तिळाची वडी किती छान बनवून झालेली आहे. तर तुम्हाला ही माझी तिळाच्या वडीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या श्री व्हेज रेसिपी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. घरचं खा आणि मस्त राहा. धन्यवाद.